नरेंद्र कप देगा सिलेंडर घोषणांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन। अकोल्यात स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। नरेंद्र कप देगा सिलेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांच्या मते आखाती देशांमधील युद्धाचे परिणाम भारतातही जाणवत असून गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अकोल्यात सिलेंडरच्या रांगेत उभ्या असताना एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी करून प्रतिकात्मक आंदोलन केले। यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। आणि राज्यात सिलेंडरची जी टंचाई चालू आहे यात संपूर्णपणे सरकार अपयशी ठरलेलं आहे। पण सरकार असं दाखवतंय की अजिबात टंचाई नाही, पण याच अकोला जिल्ह्यात आमच्याच वंचित बहुजन आघाडीचे सरपंच यांचा गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी नंबर लावताना जीव सुद्धा गेला। म्हणून या ठिकाणी आज ज्या काही गॅस एजन्सीवर लाईन लागलेले आहेत आणि सिलेंडर नागरिकांना मिळून नाही राहिलं, त्यामुळे आज नागरिक बेहाल झालेले आहेत। यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। म्हणून आम्ही या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो की अरे नरेंद्र दे सिलेंडर, अरे देवेंद्र दे सिलेंडर। आणि जर नागरिकांना या पुढे जर असा त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी याहीपेक्षा मोठं तीव्र आंदोलन करेल। आज यासाठी या ठिकाणी आम्ही भाकरी चुलीवर भाकरी बनवल्या। जे साधन सिलेंडरला म्हणजे पर्याय आहे ते आज नागरिकांना दाखवण्याचा यासाठी प्रयत्न झाला की सरकारला दाखवण्याचा आहे की बा आज नागरिक काय करू राहिले गावागावात। आणि याच माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बनवलेली भाकरी ही निवेदन आणि भाकरी ठेचा कलेक्टरांना आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देशभरात पेट्रोल आणि गॅसची जी टंचाई निर्माण झालेली आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रव्यापी आज आंदोलनाचा कॉल दिला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये वंचितचे कार्यकर्ते हे कलेक्टर ऑफिसवर उभे आहेत, ते आंदोलन करतायत आणि सरकारला मागणी करतायत की या देशातला पेट्रोल आणि गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीत झाला पाहिजे। सरकारची जी विदेशी नीती आहे त्यामुळेच आज देशाला या चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या परिणामांना समोर जावं लागते, लोकांना रांगेत उभं राहावं लागते, लोकांचे जीव जात आहेत। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्रातलं आंदोलन उभं केलेलं आहे। आम्ही अपेक्षा करतोय की सरकारने अधिक तीव्र आंदोलनासाठी जनतेला रस्त्यावर उतरण्याची वाट पाहू नये, त्यांनी देशातल्या ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या सुरळीत करण्यासाठी पावले उचलली पाहिजे। नरेंद्र